एका आठवड्यात 1 ते 2 किलो वजन कमी करायचं असेल तर रात्रीच्या जेवणामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. वजन कमी व्हायला लवकर मदत होते, कारण यामध्ये आपण कोणतंच गव्हाचं ज्वारीचं पीठ घेणार नाही. ओट्स असं खायचं म्हटलं तर बऱ्याच जणांना ओट्स आवडत नाहीत, तर ही ओट्सपासून तुम्ही मस्त रेसिपी बनवू शकता. त्यामध्ये भोपळा आहे, त्यामुळे वेट लॉससाठी ही मस्त आणि छान चविष्ट रेसिपी आहे. एकदा ट्राय केली तर तुम्ही अशा रेसिपी वेट लॉसमध्ये नक्की बनवून खाऊ शकता. इथं मी भोपळा घेतला आहे. आता तुम्ही कधी भोपळा घेऊ शकता, कधी काकडी घेऊ शकता, कधी गाजर घेऊ शकता, कधी बीट घेऊ शकता किंवा सगळं थोडं थोडं मिक्स करून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. तर आपल्याला बघा शरीर क्लीन करायचं असेल किंवा डिटॉक्स करायचं असेल तर भोपळ्याचा ज्यूस आपण रोज सकाळी घेतला ना 8 दिवस तर आपलं शरीर पूर्ण क्लीन होतं आतून. तर भोपळा हा खूप गुणकारी आहे आणि तो तसा थंड आहे आणि ज्याला पित्ताचा त्रास आहे तर पित्तशामकसुद्धा आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही वजन कमी करताना तर भोपळा खाच, पण असासुद्धा भोपळा खाण्यात आपल्या असावा. भोपळ्याची भाजी पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करू शकतो, त्या पण छान लागतात. भोपळ्याचं सूपसुद्धा केलं जातं. पण आज मी तुम्हाला छान हेल्दी याची चविष्ट अशी थालीपीठसारखी रेसिपी दाखवणार आहे. तर इथं भोपळा मी त्याची साल काढले वरची, जास्त पण नाही काढायची, थोडी थोडी राहिली तरी चालते. तर साल काढून भोपळा खिसून घ्यायचा आणि भोपळा खिसायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी चहाची खिसणी असते ना त्यानं खिसून घ्यायचा. आता वजन कमी करताना भाकरीच खाऊन कसं रोज तुम्हाला कंटाळा येत असेल तर ह्या रेसिपी ट्राय करू शकता. आता कालच्या व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आली की त्यांनी 3 महिन्यात 15 किलो वजन कमी केलं आहे आणि चहा न सोडता तर त्या गुळाचा चहा घेऊन त्यांनी वजन कमी केलं आहे. तर त्यांनी वजन कमी केलं ते 32 बार फॉर्म्युल्यानं. तर ज्यांचं खरंच जास्त वेट आहे ना, अगदी 90, 95, 80, तर त्यांनी ना 32 बार फॉर्म्युला आहे तो ट्राय करावा. 32 बार म्हणजे आपण जे काय बनवतो ना तर त्यात काहीच पथ्य म्हणजे हे सोडा ते सोडा त्यांनी सांगितलं नाही. फक्त आपण जे खातोय ते ना तोंडात त्याचं पाणी झालं पाहिजे इतकं चावून खायचं आणि मग ते गिळायचं आहे. तर ह्याच्याने खरंच वजन कमी होतं आणि त्यांनी त्यासोबत सांगितलं, मी कोणतीच ग्रीन टी घेतली नाही, काहीच नाही, फक्त आहे ते जेवण चावून खाल्लं 32 वेळा 1 घास. आणि घास एकदम छोटा घ्यायचा असतो, आपला अंगठ्याचा नख असतो ना तेवढाच तुकडा घेतला जातो. तर ज्यांचं जास्तीचं वेट आहे, ज्यांना PCOD थायरॉईड असेल तर BP शुगरसुद्धा ह्या 32 बार फॉर्म्युल्यामुळे कंट्रोलमध्ये येते. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जे खाताय ते अगदी चावून खायचं. तुम्ही फळंसुद्धा खाल्ली तर ना तेवढ्याच वेळा ती चावून खायची आहेत, अगदी हळूहळू. जेवणाला मग आपल्या अर्धा 1 तास वेळ जातो आणि तेवढा वेळ तुम्ही चावून खाल्ल्यामुळं लाळ भरपूर पोटात गेल्यामुळे आपलं पोट भरतं आणि कमी जेवणात आपलं पोट भरून जातं. तर ज्यांना डाएट करणं होत नाही, चहा सोडणं होत नाही, त्यांनी 32 बार फॉर्म्युला नक्की ट्राय करावा. तर इथं मी ओट्स आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. त्यानंतर हा खिसून घेतलेला भोपळा आहे तो घेतला. यामध्ये कोथिंबीर टाकायची, हिरवी मिरची, लसूण, जिरा पावडर, धना पावडर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं बेसन पीठ टाकायचं, आपलं चण्याच्या डाळीचं पीठ असतं ते. तर ज्यांना आपण म्हणजे वजन कमी करताना जेवढं कमी कार्बोहायड्रेट घेईन तेवढं आपलं वजन लवकर कमी होतं. तर ह्यामध्ये कार्बोहायड्रेट म्हणून कार्बमध्ये आपण गव्हाचं पीठ नाही किंवा ज्वारीचं पीठ असं वापरलेलंच नाही, फक्त ओट्स आहे. ओट्समध्ये भरपूर सगळं फायबर राहतं आणि ह्याचं चण्याच्या डाळीचं पीठ असतं, त्यामध्ये पण प्रोटीन भरपूर राहतं. त्यामुळं आणि हे एवढं खाल्लं तर ना तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही लवकर आणि छान ऑप्शन आहे रात्रीच्या जेवणासाठी. रोज रात्रीचं जेवण वजन कमी करताना आपलं हलकं असावं, हेच सगळ्यात महत्त्वाचं राहतं. आणि जिऱ्याची पावडर नक्की यूज करायची, कारण जिरा पावडरसुद्धा आपल्याला वेट लॉसमध्ये मदत करते. हिरवी मिरची वगैरे आणि हे तुम्ही ना थालीपीठासारखं थापून दह्यासोबत खाऊ शकता. तर रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे त्यामुळे थोडंसं दही घेऊ शकता. नसेल तर तुम्ही नुसतं जवसाची चटणी पण तुम्ही ज्यावेळी वजन कमी करता किंवा असं पण जवसाची चटणी नेहमीच आपल्या खाण्यात असावी, त्यामधून आपल्याला ओमेगा 3 भरपूर जास्त प्रमाणात भेटतं. तर ती चटणीसुद्धा अवश्य ठेवायची आहे. त्यासोबत पराठा खाऊ शकता किंवा मग थोडंसं दही घेतलं त्याच्यासोबतसुद्धा छान लागतो किंवा एखादी कोणतीही सुकी भाजी घ्या घरात असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. तर हे छान मिक्स करायचं थोडंसं पाणी टाकून आणि
आता हे नॉनस्टिक तवा आहे त्यामुळं अगदी थोडंसं तूप टाकायचं. तवा ओलाच आहे थोडासा, पुसून घ्यायला पाहिजे होता, नंतर लक्षात आलं तूप टाकल्यानंतर. पण ह्या आता तूप एवढंच तूप ह्याला पुरेसं होतं, नंतर तूप लावायची गरज पडत नाही. असं थंड तव्यावरती हे थापून घ्यायचं. आता हे तुम्ही कापडावरती थापू शकता, पण एवढ्यासाठी कुठं सगळं भरवायचं म्हणून मी तव्यावरती थापून घेतलं. असं पण करता येतं, जेवढं पातळ तुम्हाला करता येतं तेवढं करा. छान मग दोन्ही साईडनं भाजून घ्यायचं. भोपळा आपण खिसून घेतल्यामुळे यामध्ये भरपूर सगळं फायबर राहतं. वरून कोणतंही तेलाचं किंवा जास्त मसाल्याचा वापर होत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणात तुम्ही हे खाल्लं तर ना वजन लवकर कमी व्हायला मदत होते. आणि हे खाताना पण जर तुम्हाला 32 वेळा चावून खाता आलं ना, जेवढं बारीक खाता येईल तेवढं खा. त्यानंसुद्धा म्हणजे आपल्याला अजूनच कमी ह्याच्यात पोट भरतं, जास्त लवकर भूक लागत नाही आणि वेट लॉसमध्ये आपल्याला मदत होते. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी आज मी भोपळ्याची केली. आता नंतर कधी बीटची करणार खिसून. आता ज्या भाज्या आपल्याकडे आहेत ना, यामध्ये अजून तुम्ही पालक असेल तर ते पण बारीक कट करून टाकू शकता. जेवढं हेल्दी खाता येईल किंवा ह्याच्यानुसार जेवढ्या भाज्या तुम्हाला ॲड करता येतात तेवढ्या तुम्ही ॲड करू शकता. कधी कोबी घेतला तरीसुद्धा चालू शकतं. गॅसवरती दोन्ही साईडनं आपल्याला बारीक गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे. आणि रात्रीचं जेवण शक्यतो 7पर्यंत, जास्तीत जास्त 7:30 ते 8. कारण वजन कमी करताना जास्तीत जास्त महत्त्वाचं हेच राहतं की आपण रात्रीचं जेवण कधी करतो आहे. बऱ्याच जणांचं वेट हे रात्री लेट जेवल्यामुळं जरा वाढतं. आता काही जणांना डाएट कसलाच करणं होत नाही, वेळ नसेल, तर त्याने नक्कीच 32 बार फॉर्म्युला ट्राय करू शकता. त्याच्यामुळं तुम्हाला सगळं खाऊन त्यात पण आता असं वाटतं आपल्याला की त्यात काय अवघड आहे, फक्त 32 वेळाच एक घास चावून खायचा आहे. पण त्याला खरं मेहनत आहे. ज्यावेळी आपल्याकडे वेळ असतो त्यावेळी आपण खाऊ शकतो, पण ज्यावेळी गडबडीत असतो ना त्यावेळी ते ट्राय करणं अवघड जातं. तर आज मुलांच्या टिफिनसाठी आता ओमला बटाट्याची भाजी आणि चपाती हवी होती. रात्री पाणीपुरी केलेली, तर बटाटे जास्तच उकडून ठेवलेले. मग ते आज त्यांना सकाळचं टिफिन लवकर असतो, तर जान्हवीला पराठा हवा होता, तर तिच्यासाठी 2 पराठे बनवले. आणि ओमसाठी मग जी बटाट्याची भाजी होती त्यातलीच मग ती मॅश करून हे पराठं छान तूप लावून भरपूर सगळं. तर त्यांचं पेपर सुरू आहेत आजपासून. ओमला पराठा जास्त म्हणजे आवडत नाही, त्याला घरी असेल तर दह्यासोबत तेवढाच गरम एखादा जास्त खातो. पण जान्हवीला भाजी चपाती जास्त आवडत नाही, कधी तिला जास्त करून भातच आवडतो, नाहीतर मग असं पराठं वगैरे अशा रेसिपी. तर हे सकाळचं वातावरण, थंडी परत सकाळची खूप होती आज. फेब्रुवारीत एवढी थंडी नसतेच कधी, पण अचानक परत जाणवू लागलेले. आता उन्हाळा येतो आहे त्यामुळं वजन कमी करायला उन्हाळ्यात बरं पडतं. थंडीत कसं आपल्याला भूक जास्त लागते, पाणी कमी जातं आणि जेवण कमी जास्त गेल्यामुळं आणि सगळं हेल्दी पदार्थ आपण खात असतो. त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसात तसं इतर ह्याच्या मानानं ना वजन कमी करायला बरं पडतं. आणि थंडीत शक्यतो बऱ्यापैकी सगळ्या जणांचं वजन वाढलेलंच असतं. तर एका ताईंची अशी कमेंट होती की मला वजन वाढवायचं आहे. आता ताई आहेत का दादा आहेत मला माहीत नाही, नावावरून तर दादा वाटतात, पण काही ताईच्या पण ताई पण असू शकते ते. तर वजन वाढवायला, आता वजन वाढवणं तर खरं एखाद्याचं वाढत नाही. मी तर म्हणते अशी लोकं खूप लकी आहेत, म्हणजे ज्यांचं वजन वाढत नाही. कारण वजन वाढवणं शक्यतो सोपं जाईल, पण वजन कमी करणं तसं फार अवघड आहे. आणि वजन कमी करायचं म्हणल्यावर तोंडावरती आपल्याला खूप कंट्रोल लागतो, आणि वाढवायचं म्हणल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी खाऊन, पण वाढवताना पण हेल्दी गोष्टी खाऊन. वजन वाढवतानासुद्धा व्यायामाची गरज आहे आणि कमी करतानासुद्धा खूप व्यायामाची गरज आहे. ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता, एक्सरसाइज करता, त्यावेळेस आपलं वजन लवकर कमी होऊ लागतं आणि बॉडी शेपमध्ये येते. आता जरी काट्यावरती तुमचं वजन कमी नाही दाखवलं तर ना तुम्हाला हलकं वाटतं, कपडे लूज वाटतात, इंचेसमध्ये लॉस होतो. आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांनी मग छान छान हेल्दी रेसिपी, आता त्यामध्ये ना वेगवेगळे, आता माझ्या मुलाचं पण थोडंसं वजन त्याला वाढवायचं आहे, तर त्यासाठी पण मी त्याला वेगवेगळे शेक वगैरे करून देते. खाण्यात तुम्ही सगळे पनीर वगैरे असं प्रोटीनयुक्त पण ठेवा. नॉनव्हेज खात असेल तर त्याचं प्रमाण वाढवा. फळं वगैरे असं हेल्दी डाएट करूनच तुम्ही वजन वाढवू शकता. वजन वाढवायचं आहे म्हणजे पण अनहेल्दी सगळं खाऊन वाढवून नंतर ते पण कामाचं नाही. जसं वेट लॉससाठी डाएट महत्त्वाचं आहे, तसा वेट गेनसाठी सुद्धा ना अगदी हेल्दी पौष्टिक अशा रेसिपी ट्राय करून आपल्याला वजन कमी करायचं असतं. तसंच
वजन वाढवण्यासाठी सुद्धा ना तसाच डाएट तुम्ही करू शकता, हेल्दी वेगवेगळ्या रेसिपी. आता ह्यावरती डिटेल मी एखाद दिवशी व्हिडिओ बनवेन ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांना. पण अशी मी तर खूप लकी समजते अशी लोकं आहेत की ज्यांना वजन वाढवायचं आहे. कारण आणि जास्त पण वाढवू नये, कारण वजन नंतर ते हळूहळू वाढतंच आपल्या वयानुसार. आता तुम्ही काय काम करताय, आपलं कामाची पद्धत कशी आहे त्यानुसार पण आपलं वजन किती आहे ते राहतं. आपला मेटाबॉलिक रेट कसा आहे, आपण काय काम करतो त्यावरती राहतं. आणि तुम्ही जेवढं ॲक्टिव्ह राहाल, जेवढं कामात व्यस्त राहाल, व्यायाम करचाल, तेवढं तुमचं वजन मेंटेन राहायला आणि कमी राहायला सुद्धा मदत होते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. श्री स्वामी.